असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये आहे। अंदाजे 450 ते 500। संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या 6.5 ते 7 हजार आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे। सरकारकडनं मग कुठलंही सरकार असो, म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी ह्या फरकात मी जात नाही, पण सरकारचं सातत्यानं या विषयाकडं दुर्लक्ष आहे। हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली। जशी बिबट्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली। एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 22 मनुष्यवध झाले। 22 त्यातले फक्त गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ 5 आहे 22 पैकी। म्हणजे किती वेगानं मनुष्यहानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे। ह्या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे। या विषयावर 2 गोष्टी याच्यात प्रामुख्यानं आहे। बिबट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददादा असेल, मी असेल, अतुल बेनके असेल, सगळ्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे, ताब्यात आलेली आहे। परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून वर्ष 1.5 वर्ष झाले। तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे। जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे सध्या, त्यासाठी वेळ जायला नको आहे। शासनाने याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे, त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे। दुसरं, बिबट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी दुर्दैवाने ती मागणी अजून कुठल्याच केंद्रामध्ये, कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही। स्टेट लेवल एक कमिटी असते, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात। त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि वन खातं केंद्राचं त्यांच्याकडनं ही जी परवानगी लागेल त्याला वेळ जाईलच खरं, पण ते कमीत कमी वेळात कसं या गोष्टी मंजूर करून आणायच्या त्यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईन। माझ्याबरोबर आशाताई असतील, अतुल बेनके असतील, शरददादा असतील, आणि सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर सुटला तर परिशी आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतंय। कारण जागा मोठी आहे। नसबंदी जर झाली तर त्याला, कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती बिबट्यांची, गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पटीने वाढ झालेली आहे। आता एवढी 3 पटीने वाढ झालेली आहे, तर 3 पटीने वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे, वाढ कमी झाली पाहिजे। तसंही आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये 6-7 वर्षात जवळजवळ 250 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे। 110 बिबटे अपघातानं कोणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून 110 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे आणि 115 बिबटे हे साधारण वयोमानानं किंवा नैसर्गिक मृत्यूने 250 कमी झाले, पण वाढही तेवढीच झालेली 6 वर्षात। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।